थँक्यू समीर सर, थँक्यू करण सर. जाऊया बाचकडे. आपण पाहता येत वसीम इलेव्हन आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते आर आर फाउंडेशन. ही मॅच आपल्याला इथून पाहायला मिळते. इथे पाठीमागे चुकी झाली आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. नितेश भोईर आणि साजिद शेख टीमचे कॅप्टन अगदी आपण पाहतोय सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. ऑन स्ट्राईक साजिद शेख जे संघाचे कॅप्टन आहेत. इथे पुनश्च एकदा अगदी आपण पाहतोय लेडिंग एज पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झालाय. नितेश भोईरला इथून दाब हवी होती, त्याला परतवलाय. जोखीम नको आहे, खऱ्या अर्थाने इथून रिक्स नको आहे. कोणती चुकीची धाव घेण्याचा प्रयत्न इथून होणार नाहीये. कॅप्टन ऑन स्ट्राईक आहे, त्यांनी नकार दिला. धाव मिळणार देखील नव्हती, थोडीशी रिक्स होती या धावेमध्ये. 5 धावा धावफलकामध्ये आपण पाहताय. बॅटिंग करत असताना वसीम इलेव्हन या संघाचे आपण पाहताय. ड्राईव्ह केलाय, अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने बॉलला काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर पलीकडे बॉल चौकार. साजिद शेख यांच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहताय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी स्वतःला झोकवून दिलं या बॉलवरती आणि मात्र इथे धाबा वाचवण्याचा प्रयत्न. नक्कीच एक धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धाब्यानं जर पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचताय. ते 10 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज आपण पाहताय स्वप्नील भोईर. टॉस केलाय समोरच्या दिशेनं, स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय सीमा पार. नितेश भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. इथून एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपण पाहताय 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉलमध्ये 5 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत नितेश भोईर. 4 बॉलमध्ये अगदी 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात ते साजिद शेख टीमचे कॅप्टन. पहिलं षटक अगदी आपण पाहताय स्वप्नील भोईर हा गोलंदाज. 14 धावा त्यांना खर्च केला पहिल्या P1च्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज सुमित गोमारे. सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड पॉवर प्लेमध्ये सुमित गोमारे यांना बोलवलंय गोलंदाजीसाठी. अमोल भोईर या टीमचे कर्णधार आहेत. आर आर फाउंडेशन या टीमचे कर्णधार आपण पाहताय. एस्टनच्या मागे अमोल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुपर 10च्या सर्व लढती आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय. नॉकआउट मॅच इथून आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला फुल टॉस होता, पाठवलंय बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे. साजिद शेख यांच्या बॅटमधून आलाय षटकार. वीस धावा धाव फलकावरती. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. हा चांगला बॉल अगदी समोर टाकल्यानंतर अगदी टेक ऑफ करत असताना क्षेत्ररक्षकाकडे निघून गेला.
डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर करत असताना फुलटॉस आला, त्याच्यावरती मोठा फटका आला, परंतु सेकंड बॉलवरती इथून कमबॅक करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा बॉल थोडासा बाहेर निघालाय, बाहेरच्या बाजूनं वलन घेतलं, व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव पाहायला मिळेल. 22 धावा, 21 धावा धाव फलकावरती. ऑन साईडला टर्न केला, डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल डावीतून आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये सुमित गोमारे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला होता त्यांच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत सुमित गोमारे यांची. 5 षटकांची मॅच, फार महत्त्वपूर्ण मॅचेस आहेत, नॉकआउटच्या मॅच आहेत. इथून चांगली कामगिरी होणं फार गरजेचं राहील. समोर खऱ्या अर्थाने चेंडू डिलिव्हर केले जात आहेत आणि त्यानंतर अगदी चेंडू टेकऑफ देखील घेतात, उंची घेत अगदी यष्टीरक्षकाकडे निघतात. डॉट बॉल इथून आणखीन एक पाहायला मिळतोय. मिश्रणामध्ये गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सुमित गोमारे या गोलंदाजाकडून. नितेश भोईर कालच्या दिवसामध्ये काय अप्रतिम बॅटिंग केली होती नितेश भोईरनं. चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळवून देत होता तोच नितेश भोईर पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु यावेळी थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतात. सातत्यानं डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून खेळले जात आहेत आणि डॉट बॉल खऱ्या अर्थानं फार तुमच्या टीमसाठी खऱ्या अर्थानं चुकीची भूमिका असणार आहे. इथे चांगला फटका इनफिल्डला क्लिअर केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मोठा चेसे जाईल बॉल, खबर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सव्वीस 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी 13च्या सरासरीनं प्रति षटक 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला एकत्रित येऊ नका. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करते वसीम इलेव्हन टीम. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन केला होता आर आर फाउंडेशन टीमनं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं वसीम इलेव्हन टीमला आणि आता वसीम इलेव्हन टीम बॅटिंग करत असताना 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. कशेळेचे आमचे पाहुणे ते सर्व उपस्थित आहेत, सहर्ष स्वागत. कोरोनाच्या काळामध्ये एक स्पर्धा झाली होती कशेळेला, 5वं पर्व होतं कर्जत प्रीमियर लीगचं. सन्माननीय ऋषिकेशजी राणे साहेब आणि सूरजजी राणे साहेब यांच्या वतीनं ती स्पर्धा संपन्न झाली होती कशेळेच्या क्रीडांगणावरती. तिथेही खूप मजा आली आणि त्या स्पर्धेचे विजेतेपद CSKने पटकावलं होतं. संजय दादा कोळंबे देखील मंचावरती. पहा योगायोग CSK टीमने ते पारितोषिक पटकावलं होतं, स्पर्धा जिंकली होती. काय प्रचंड गर्दी होती. आगरी वॉरियर्स खांडस हा संघ हे मोठ्या जल्लोषात, प्रचंड गर्दी होती त्या क्रीडांगणावरती. अनेक आठवणी आहेत या स्पर्धेचा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. यावेळी चांगला फटका अगदी आपण पाहताय, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं, अगदी लॉंग ऑफ मधून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. 27 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती आहेत. मनीष मिनमिने गोलंदाजीसाठी आलेत. फिरकीचा जादूगर खऱ्या अर्थानं आपण पाहताय मनीष मिनमिने आणि इम्पॅक्ट प्लेयर आहेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न सूचित करायचा होता, एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता, परंतु इथे बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. मनीष मिनमिनेच्या विरोधामध्ये तुम्ही चुकीचे शॉट सिलेक्शन करूच शकत नाहीये. एक चांगला गोलंदाज आहे. कडाव टीमकडनं आपण सातत्यानं चांगली कामगिरी होताना पाहायला मिळतीये मनीष मिनमिनेची. तो गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून आत्तापर्यंत जर पाहायला गेलं ना तर चांगली गोलंदाजी राहिली. 2 बॉलमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या, ती फक्त एक. नितेश भोईर ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकिंगवरती टीमचे कर्णधार साईद शेख. आणखीन एक चांगला बॉल कमी गतीने टाकला होता, अगदी आपण पाहतो पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील निघाला. स्विंग भरपूर आहे या गोलंदाजाकडं, म्हणजे अगदी लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू देखील टाकण्याची क्षमता आहे, परंतु अगदी पाहायला गेल्यानंतर व्हेरिएशन आहे. अगदी गतीनं बीट देखील केलं जातं. प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती नियंत्रणामध्ये सर्व गुण संपन्न असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मनीष मिनमिने. आणखीन एक निर्धाव बॉल.
यावेळी लोअर फुलटॉस बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतंय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर टाकण्याचं काम आता गोलंदाजी करणारी टीम अगदी आपण पाहतोय वसीम 11 या टीमच्या अगेन्स्ट करताना पाहायला मिळते. आर आर फाउंडेशन मनीष मिनमिनेचं हे षटक, कमबॅक करणारं षटक, यू टर्न घेणारं षटक, पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा. फुलटॉस बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, झेल कॅरी झाली आहे. परतावं लागते नितेश भोईर. पहिल्या क्रमांकाचा फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळते वसीम 11 टीमचा. दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थातच राजेश भोईर पुन्हा एकदा क्वालिफाय झाले. तर राजेश भोईरकडे काय करिश्मा आहे काय ठाऊक. सुपर 8 सुपर 10 काही असू दे, त्यांचा संघ फायनलचा डे पाहतोच. हे आतापर्यंतचा इतिहास आहे. राजेश भोईर, हरेश कराळे, जय बाबा वॉरियर्स या नावाने मात्र हा संघ खेळणारे आर्यन 11 आणि त्यांच्या विरोधात राजेजी मोडक, मयुरेश कदम यांचा संघ. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय म्हात्रे, आपण त्यांना पाहू शकता. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितेश भोईर बाद झाल्यानंतर अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. परंतु मनीष मिनमिने काय कमबॅक केलाय. जबरदस्त गोलंदाजी, वेगवान तेज सर्रार. अगदी आपण पाहताय यॉक केलं होतं, उत्तर नाहीये फलंदाजाकडे आणि इथून आपण पाहताय षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. ते तिसरं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांमध्ये धावा फलकापती 27. या षटकामध्ये मनीष मिनमिनेनं धाव खर्च केली, ती अवघी 1 आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे मनीष मिनमिनेची. अगदी इकॉनॉमिकल स्पेल त्यांना हाताळला, विकेट देखील मिळवली. एकच धाव त्याने खर्च केली. पहिल्या 2 षटकांचा विचार करायला गेलो तर तब्बल 26 धावा आल्या होत्या. 13च्या सरासरीने धावत होती वसीम 11 टीम, परंतु त्या अगदी धावगतीला थांबवलंय. अगदी स्तब्ध अवस्थेमध्ये एकच धाव देत 1 विकेट त्याने मिळवली. एक छोटीशी शॉर्ट टीम मीटिंग होईल. आता मात्र कर्णधार देखील थोडेसे कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर पुनश्च एकदा कोणतंही टेन्शन नाही. KPL आहे. पहिल्यांदा कॉल करतो आम्ही की साहेब यावर्षी या तारखेला KPL होणार आहे. नक्की असोसिएशन मेंबरला सांगतात आमचा संघ ठेवा. हे दरवर्षीचं एक वेगळं नातं आहे आणि नसीम खान एक चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे आणि म्हणूनच ते संघ दरवर्षी खेळवतात. विजय होऊ दे पराभूत होऊ दे हे या गोष्टी त्यांना मॅटर करत नाहीत. आपल्या खेळाडूंना संधी द्यावी, कारण ते स्वतः क्रिकेटर आहेत, त्यांना ठाऊक आहे शेवटी हार जीत आपल्या हातात नसते, आपल्या हातात फक्त प्रयत्न असतात आणि त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि दुसऱ्या बाजूला RR फाउंडेशन हा संघ अगदी सन्माननीय ऋषिकेशजी राणे साहेब. RR फाउंडेशन ऑन साइडला वडा पिकअप शॉट. साजिद शेखच्या बॅटमधून आला इथे धमाका. कमालीचा स्ट्रोक आहे. बॉल सीमारेषा पार. षटकार. षटकाराने जय मात्र आता जय बोराडे आपले कशेळेचे थोडे टेन्शनमध्ये आले असतील, कारण लास्ट ओव्हरला कमबॅक चांगलं केलं होतं. मनीष मनेने फक्त एकच धाव दिली होती. सन्माननीय ऋषिकेशजी राम राणे साहेब यांचा हा संघ RR फाउंडेशन. आणि RR फाउंडेशन आणखी एक तालुक्यातील असं फाउंडेशन जे सध्या कार्यरत होत आहे. सुरुवात त्याने केले.
सामाजिक क्षेत्रामध्ये. मला असं वाटतं येत्या काळामध्ये आर आर फाउंडेशन अनेक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात त्यांनी मात्र केलेली आहे नक्कीच, कारण मग सामाजिक क्षेत्राचा आपण विचार केला, शैक्षणिक असतील, गरजू विद्यार्थ्यांना जिथे जिथे गरज लागेल तिथे शिक्षणासाठी आर आर फाउंडेशन नक्कीच मदत करेल. हा जो मित्र परिवार आहे, ऋषिकेशजी राणे, सूरजजी राणे, रामशेठ राणे मित्र परिवार आर आर फाउंडेशनमध्ये येत्या काळामध्ये ॲक्टिव्ह होताना दिसेल यातील मात्र सुद्धा शंका नाही. आणि त्यांच्या वतीने पहिलेही अगदी सहकार्य समाजाला मिळत होतं, पुढेही जाऊन मात्र हातभार मिळेल यात अजिबात शंका नाही. कव्हर्सला खेचलाय, व्हॉट अ ग्रेट शॉट बाय बॅटर. कमालीचा हा फटका होता, कव्हर्सच्या दिशेने हा फटका आलाय, षटकार आलाय. मात्र ते मात्रेला चिंता होती मनालीवरून येणार की नाही येणार केपीएलला, परंतु मनाली ठेवली बाजूला, केपीएलला पहिला आला. आणि पहा त्याच्या बॅटमधून षटकार आलेत. पहिल्या पर्वामध्ये देखील अक्षय मात्रे चांगली कामगिरी त्याने केली होती. आणि नेरल प्रीमियर लीग जी होते यंदाच्या वर्षी आहे होते, नेरल प्रीमियर लीग होईल, चिंता नाही. ती पण स्पर्धा अशी आहे, दिल दोस्ती दुनियादारी. कोणाकडे आहे यावर्षीचं आयोजन? त्यांच्याकडेच आहे, D3 ग्रुपकडे. तेही सक्रिय होतील. हा डे नाईट फॉर्मॅटमध्येच असेल, आता डे ठेवू नका. अक्षय मात्रेच्या बॅटमधून आज षटकाराला स्कोर. आता धावगती वाढले पहा, लास्ट ओव्हरमध्ये मनीषने फक्त एकच दिली होती, आता टेन्शन वाढलंय. आर आर फाउंडेशनच्या विरोधात अक्षय आणि साजिद शेखने मात्र जोरदार आक्रमण केलंय. कट केलाय, अगदी आपण पाहताय पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला काढलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. आणि कदाचित आता जर पाहायला गेलं ना तर तिसऱ्या षटकामध्ये मनीष मिनमिनेनं एकच धाव दिली होती, एक विकेट मिळवल्या होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतायत तब्बल 26 धावा आल्या होत्या. पहिल्याच षटकामध्ये स्वप्नील भोईरनं 14 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर पुनश्च एकदा कॅप्टननं त्यांच्याकडे विश्वास दर्शवला. आणि या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर आत्तापर्यंत 2 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल धाव त्यांच्या विरोधामध्ये आली आहे. म्हणजे तब्बल 17 धावा त्यांनी 4 चेंडूंमध्ये इथून खर्च केल्या. संघाची धावसंख्या आपण पाहताय 44. इथे पुनश्च एकदा लोअर फुलटॉस फटका फसलाय हवेमध्ये, झेल कॅरी झालाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठीमागे जात असताना अक्षय म्हात्रे खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करत होते, ते इथून परत त्यांना तिथून परत त्यांना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अक्षय म्हात्रेनं त्याचं काम अगदी कंप्लीट केलं. 3 बॉलमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त इनिंग साकारली, शॉर्ट इनिंग, परंतु संघाला गरज होती, धावा बनवायच्या होत्या, धावा येत नव्हत्या, संघर्ष होत होता. आणि ते सर्व काही प्रश्नांची उत्तरं त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट इनिंग आली परंतु जबरदस्त आली. 3 बॉलमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 44. संघर्ष होत होता खऱ्या अर्थानं. मनीष मिनमिनेनं टाकलेले ते षटक, त्या षटकामध्ये आलेले 1 धाव. पुन्हा एकदा कॅप्टन आपण पाहता अमोल भोईर स्वप्नील भोईरकडे गेले आणि हा निर्णय चुकलाय की काय असंच वाटू लागलं. कारण की अगदी 4 बॉलमध्ये 17 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर विकेट मिळवली अक्षय म्हात्रेची. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रोशन कातकरी आपल्याला पाहायला मिळेल 4थ्या क्रमांकावरती. कालच्या दिवसामध्ये फार चांगली इनिंग साकारली होती. इथे आल्या ऑन साईडला वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय बॉलला, रोशन कातकरीच्या बॅटमधून आलाय हा षटकार.
पुढचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 50. अमोल भोईर आता मात्र थोडेसे विचारात पडले असतील की कदाचित चुकी झाली की काय. मनीष मिनमिनेचं एक षटक खऱ्या अर्थानं चांगलं राहिलं होतं. पुनश्च एकदा त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं गेले असते तर मात्र एक वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. परंतु जरतर हे क्रिकेटच्या खेळामध्ये जरतरला खऱ्या अर्थानं थारा नाही आहे, परंतु जरतर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे, तेवढं देखील खरं आहे. इथून 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 50 धावा धावफलकावरती 2 विकेट इथून खऱ्या अर्थानं गमावल्यात. बॅटिंग करणाऱ्या वसीम इलेव्हन टीमनं आता चांगली टोटल इथून आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांच्या मॅचमध्ये पहिल्या 4 ओव्हरमध्ये 50 धावा आल्यात. म्हणजे इथून जर पाहायला गेलं तर एक चांगली टोटल आहे. आता स्वतः शेवटच्या ओव्हरमध्ये कॅप्टन आलेत अमोल भोईर गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता. परंतु समोरच्या प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. साईद शेख वसीम इलेव्हनचे साजिद शेख आपण पाहताय. इथून मात्र डॉट बॉल कॅप्टन वर्सेस कॅप्टनची ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल तर निर्धाव आलाय अमोल भोईरच्या माध्यमातून आपण पाहताय. शेवटच्या षटकामध्ये आता इथून कमबॅक हवा आहे टीमला. 50 धावा त्या धावफलकावरती लागल्यात. अर्धशतक तर इथून कंप्लीट झालंय. इथे मिस टायमिंग आहे. पाठीमागे आलाय क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली, तोपर्यंत एक धाव इथून देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम रेडी राहायचं. आर्यन इलेव्हन जय बाबा वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रिया अँड ध्रुविका इलेव्हन दोन्ही टीमचे कर्णधार आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. 51 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अमोल भोईर गोलंदाजीसाठी आपण पाहताय. ऑन स्ट्राईक रोशन काटकरी. आडवा बॅटमधून खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला आणि इथून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने गरज देखील आहे निर्धाव चेंडूंची, कारण की धावगती जर पाहायला गेलं ना तर अगदी 51 वरती जाऊन पोहोचली आहे. या षटकातील हा तिसरा बॉल. इथे फटका लॉब केलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, हवेच्या विरुद्ध दिशेने मारण्याचा प्रयत्न होता रोशनचा आणि तो फसला गेला. विकेट आली आहे. रोशन कातकरी बाद. शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे कॅप्टनची. अगदी आपण पाहतोय स्वतःवरती विश्वास दर्शवला खऱ्या अर्थानं अमोल भोईर यानं. शेवटच्या षटकामध्ये आला आणि कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. एकच धाव आतापर्यंत त्याने खर्च केली आहे. 2 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाले. 1 विकेट देखील आली आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा धावफलकावरती 51 आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. आणि इथून जर पाहायला गेलं तर आणखीन एक चांगला बॉल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. राज गोरे याला मात्र परतावं लागतंय. आणि 1 बॉलचा आता खेळ बाकी असेल पहिल्या सत्रातील. 51 धावा. काय युटर्न घेतला पुन्हा एकदा अमोल भोईरनं. 5 बॉलमध्ये 1 विकेट त्यानं मिळवली. 1च धाव खर्च केली आहे. कमालीची गोलंदाजी राहिली आहे शेवटच्या षटकामध्ये. ज्या षटकाचा विचार करायला गेलो तर एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ज्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते त्या षटकामध्ये अमोल भोईरची खऱ्या अर्थानं कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा 1 बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. सेकंड गेटवरती आपण पाहताय साजिद टीमचे कॅप्टन. फुलटॉस बॉल ऑन साईडला पाठवले बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत असताना साजिद शेखच्या बॅटमधून आलाय. अगदी शेवट गोड करत असताना षटकार. धावा धावफलकावरती त्या 57 आता इथून बनवायच्या आहेत आर आर फाउंडेशन टीमला त्या 58 धावा. चला नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जाऊया, जिथे रिया अँड ध्रुविका इलेव्हन आणि त्यांच्या विपक्षामध्ये आर्यन इलेव्हन जय बाबा वॉरियर्स या 2 टीम दरम्यान टॉस केला जाईल. आणि जशी होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात या पुनश्च एकदा ऐकूया मायक्रोफोनवरती करण सरांचा आवाज. हा
टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. रिया अँड ध्रुविका 11 टीमचे कर्णधार आणि आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. राजेंद्र भोईर आणि विजय पवार दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. विजय पवार या टॉससाठी. टॉस कुठे? टॉस टॉस कोणाकडे? हे टॉस टॉस शाबुद्दीन कुठे? शाबुद्दीन कोणाच्या हस्ते करायचे टॉस? नाव विचार ना, नाव विचार. नाव विचार ना दर्शन, नाव विचार. दादा नाव काय? संजय कोलंबे ना. हॅलो, सन्माननीय संजयजी कोलंबे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉप 10च्या शेवटच्या मॅचचा या ठिकाणी आपण टॉस करतोय. एकीकडे तुम्ही पाहताय रिया अँड ध्रुविका 11 टीमचे कर्णधार विजय पवार आणि दुसरीकडे तुम्ही पाहणार आहात आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीमचे कर्णधार राजेंद्र भोईर. या दोन टीम दरम्यान या ठिकाणी आपण टॉस करतोय. काटाचा कॉल आहे आणि ते काटा. विजय पवार यांनी टॉस जिंकलाय. रिया अँड ध्रुविका 11 टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तुम्हाला बॅटिंग करायच्या पहिल्या सत्रामध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. दादा कोणाचे होते? चला निकेशजी राऊत सर या आपण स्कोररसाठी. भरपूर सारी मेहनत निकेश राऊत सरांची आपण पाहताय. गेले 6 दिवस जे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. कर्जत प्रीमियर लीग 2025 पर्व 8व्या मध्ये आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. 6 दिवस अगदी आपण पाहताय ही स्पर्धा आपल्याला या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. टार्गेट 58 धावसंख्येचं आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहताय अमोल भोईर आणि त्याच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आतिश रुटे. ज्या फलंदाजाच्या खऱ्या अर्थानं बॅटमधून या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आलं, ज्या फलंदाजानं या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक खऱ्या अर्थानं बनवलाय तो आतिश रुटे बेळगावचा हा खेळाडू आपण पाहताय. याच विभागामधील खऱ्या अर्थानं आपण पाहताय आतिश रुटे आणि त्याच्या साथीनं अमोल भोईर मैदानाच्या आतमध्ये 58 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेत. आणि पहिला गोलंदाज आपण पाहताय रामजित यादव आपण पाहताय
अगदी शिरसे विलेज एंडकडनं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली मॅच इथून आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे, कारण की दोन्ही टीमचा विचार करायला गेलो ना तर दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या होत्या आणि आता मात्र त्यांच्यामधली ही मॅच. पहिला बॉल सॉफ्ट अँड अगदी आपण पाहतोय शॉट चेक करत असताना इथे आपल्याला आतिश रुटे पाहायला मिळतात. पहिला बॉल इथून रामजित यादव यांचा निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. 58 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा म्हणजे सुरुवात चांगली करणं फार गरजेचं राहील, परंतु रामजित यादव यांना देखील विसरून जमणार नाहीये. कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे रामजित यादव यांची आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील. नाही आणि ते ऑन साईडला अगदी पिकअप शॉट पाठवलंय बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चौकार. टीम मीटिंग नकोय, सातत्याने ही सूचना केली जाते. टीम मीटिंग नकोय आपल्याकडे. आज भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत, मेगा फायनल देखील आहे, त्याच्यामुळे आता टीम मीटिंग नकोय. वेळ वाचवा मित्रांनो, सातत्यानं सांगितलं जातं. आणि इथून धावा धावफलकावरती आपण पाहताय 4 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं कोणतीही धाव मिळाली नव्हती. शॉट चेक केला होता आणि दुसऱ्याच बॉलवरती अगदी आतिश रुटेचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी अगदी कव्हरमधून बॉलला काढला, डीपमध्ये चालला बॉल, तोपर्यंत एकच धावेतून कंप्लीट होताना पाहायला मिळते. संयमी खेळ जर आपल्याला पाहायला मिळतो ना तो आतिश रुटेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे आतिश रुटेनं बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, पहिलं अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. अगदी 20 बॉलमध्ये 51 धावा त्यानं बनवल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या मॅचसाठी अगदी रेडी झाला. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. ऑन साईडला अगदी गुडघे टेकून हा फटका सजवला होता, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, पायानं बॉलला अडवलं. धावा वाचवण्याचा प्रयत्न, अगदी कोणत्याही पद्धतीने धावा वाचव, फक्त धावा वाचवणं फार गरजेचं आहे आणि साध होता त्या ठिकाणी आपण पाहताय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव या देखील चेंडूवरती पाहायला मिळते. एक चौकार आला, त्यानंतर अगदी आपण पाहतोय सिंगलला देखील प्राधान्य देण्यात येत आहे. धावा बनवायच्या आहेत, इथून चांगली पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप बिल्डअप झाली तर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, हे माहिती आहे कॅप्टनला देखील आणि त्याच पद्धतीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळी जागा बनवली, पुढे सरकले, गुडघा टेकून हा फटका सजवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आतिश रुटेच्या बॅटमधून चौकार. हो, खऱ्या अर्थानं चौथ्या दिवसामध्ये थांबला होता ना, तिथून पुनश्च एकदा सुरुवात केली आतिश रुटेनं. आणखीन एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती. यावेळी कट केलाय, अगदी आपण पाहतोय शॉट थर्डमॅनच्या बाजूने बॉलला काढलाय, बॉल चाललाय सीमा पार, इथे आलाय चौकार. धावफलकावरती 14 आणि नेक्स्ट ओव्हरसाठी जोडले जातील आमचे करण सर. थँक्यू. थँक्यू सो मच योगेशजी ढोले सर, ज्यांचा आवाज आपण मागच्याही इनिंगमध्ये ऐकला आणि या इनिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये. कर्जत प्रीमियर लीग 2025मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं कर्जतकरांचं मी समालोचक करण कान सर स्वागत करेन. रुठेने बाजी मारली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. त्याच्या बॅटमधून 5 बॉल 13 धावा आल्या आणि 14 वरती धावफलक सध्या आर आर फाउंडेशनचं. फाउंडेशन चांगले आहे. 58 बनवत असताना अमोल
ओहो, लॉफ्ट करायचा होता समोर, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पण गोलंदाज या संभ्रमात आहे की चेंडू आणि स्टंपचा कसा संपर्क झाला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा किती जवळून गेलाय बॉल. पुन्हा पहा क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर. ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपचा वरतून बेल्सला हवा लागली असेल या बॉलची. धावा फलकावरती 14 धावा पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत आणि या गोलंदाजाला आता कमबॅक करावं लागेल. वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल चाललेला फिल्डर ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल कंप्लीट झालेले. वाराचा आता सिंगल धावसंख्या सध्या आपण पाहतोय. वारा मैदानाचा आत देखील थोडा आपल्याला पाहायला मिळत आहे. उष्णता, ऊन प्रचंड आहे. वारा चालू राहिला तर ती तितकीशी जाणवणार नाही, पण वारा जर मंद झाला तर मात्र ऊन तुम्हाला तितकंसं जास्त जाणवणार. धावात 15. वेळ जास्त घेतात तुम्ही फिल्डिंग करणारी टीम लक्षात असू द्या. पहिली ऑफिशियल वॉर्निंग मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला वेळे संदर्भात. 9 मॅचेसचा शेड्यूल आहे आजचा अंतिम दिवस. स्वीप केलाय, चांगला फटका, बॉल निघालाय गॅप मधून लॉंग लेग सीमारेच्या दिशेने आणि बाहेर येतोय चौकार. थांबायचं नाव घेत नाही. चांगले बॅटिंग करतात. 6 बॉल 17ला नॉट आउट आहेत. आतिश रुटे स्ट्रायकिंग एंडला. खोलात आलाय समोर. या यॉर्करला सन्मान दिला यावेळेला आतिशने. सिंगलने नावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. लक्ष या मॅच मध्ये 58 धावांचं. आय थिंक लास्ट मॅच मध्ये देखील 58 धावांचं लक्ष होतं. ध्रुव एंटरप्राइजेस कडाव संघासमोर, मात्र त्यांना त्या झाल्या नव्हत्या. इथे आर आर फाउंडेशन तर पक्क केलेलं आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करत असताना रिक्वायर्ड एट 11.40. लॉफ्ट केलाय, रडार मध्ये बॉल होता आणि आता चाललाय लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी षटकार. कर्जत तालुका बैलगाडा शर्यतींसाठी देखील ओळखला जातो आणि सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रावर. आणि आज लाडूचा बर्थडे आय थिंक. सो लाडूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नेरल बडवलकरांची शान लाडू नंदी. 26 धावात. पॉवर प्ले मध्ये फार चांगल्या पद्धतीने खेळ दोघेही फलंदाज करतात. अमोल भोईर आणि आतिश रुटे पार्टनरशिप बिल्ड करतात. दोघे विकेट पडली नाही त्याचा ऍडव्हान्टेज उचललाय दोघांनी. आणि जसा खरा बॉल मिळतोय अटॅक करत असताना स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय अमोल भोईरला. फुल टॉस आहे, लॉंग ऑन. यावेळेला समोर जेलची संधी आणि फलंदाज बाद. फुल टॉस वरती गवसला. त्याचं कारण बॉल लागलाय टोला आणि तो टो एंड सध्या पाहतोय फलंदाज, पण त्याला जावं लागेल पॅव्हलियन कडे. या षटकातील अजूनही 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. आणि इम्पॅक्ट प्लेअर आय थिंक आता मैदानाचा आत चाललेला आहेत. फार चांगली संकल्पना आहे आणि प्रत्येक पर्व कर्जत प्रीमियर लीग संपायचा सिग्नल आता येत आहे पहा इम्पॅक्ट प्लेअरचा. सोमेश्वर मसने मैदानाचा आत येत असताना 26 धावा आहेत.
2 षटकांचा खेळ संपला. बॉल बाकी अजूनही या मॅच मधले 18 आणि 18 बॉल मध्ये धावांचा विचार केला आपण तर धावा बनवायचा आहेत 32. 32 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या RR फाउंडेशनला. पॉवर प्ले मध्ये 13ची सरासरी मेंटेन करण्यात आलेली आहे आणि सध्याचं रिक्वायर्ड रन रेट आता आपण बघितलं तर 10.57. दुपारचं सत्र आहे आणि जास्तीत जास्त पॅक खेळाडूंना खरोखर ही विनंती देखील असेल कारण बॉडी लगेचच तुमची डिहायड्रेट होत असेल जेव्हा मैदानाचा आत वेळ जास्त चाललाय. पुन्हा एकदा वेळेसंदर्भात तुम्हाला सूचना असतील. फिल्डिंग करणारी टीम वसीम 11, कॅप्टन ऑफ वसीम 11. बिकॉज जवळपास तुम्ही 2 षटकांसाठी 16 ते 17 मिनिटं घेतलेली आहेत. 18 बॉल मध्ये अजूनही 32 धावांची गरज या मॅच मध्ये RR फाउंडेशनला. पार्टनरशिप चांगली चालली होती दोन्ही फलंदाजांची ज्यामध्ये आपण अमोल भोईर आणि आतिश रुठे या दोघांना बघितलं. मात्र ज्यामधला अमोल भोईर पॅव्हलियन मध्ये परतलाय ज्याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. रुठे अजूनही मैदानाचा तग ठोकून उभा आहे आणि त्याच्या सोबतीला नवीन फलंदाजाचं आगमन झालेलं आहे. इम्पॅक्ट प्लेअर पाहूयात कशा पद्धतीने इम्पॅक्ट टाकेल या डावामध्ये. 18 बॉल 32ची मॅच आहे. सोमेश्वर मसने जो ऑफ स्ट्राईक आहे आणि 3rd ओव्हरमध्ये बरीचशी चर्चा झाली. प्रीमियर लीग्समध्ये याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की बरेचसे बॉलिंग ऑप्शन असतात त्यामुळे कर्णधाराला डोकं चालवावं लागतं की यानंतरच्या ओव्हर्समध्ये आपल्याला कोणाला आणायचं आहे. त्यासाठी थोडा वेळ घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या वसीम 11च्या कॅप्टनने आणि आता गोलंदाज आलेले आहेत अक्षय मात्रे. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ लांबून खेळलाय. पॉइंटला फिल्डर होता त्याच्याकडे बॉल गेलाय. स्टॉप केला त्याने बॉलला पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये पकडता आलं नाही. एक धाव सहजरित्या मिळत असताना या सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालले. स्कोअर ऑन 27. 17 बॉल 31 धावांची गरज आहे मॅच मध्ये RR फाउंडेशनला. क्रिकेट बदलत आहे मग जे ग्रामीण क्रिकेट असेल टेनिस बॉल क्रिकेट असेल लिमिटेड एडिशन मध्ये देखील बरेचसे रूल्स नियम बदलाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट दाखवलाय. स्वीप केलं बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. सोमेश्वर मसनेने मारलाय पहिला चौकार. या मॅच मध्ये विकेट जर आले नाही तर वसीम 11 मात्र फार दूर जातील. फॉलो केले या वेळेला पण बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आलेला. थोडंसं फंबल झालंय. सोमेश्वरचा कॉल आहे. सेकंड साठी रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद. गरज होती का प्रश्न पडला. हा कॉल कोणाचा होता हा देखील प्रश्न आहे. कदाचित तो सोमेश्वरचा नसावा पण त्याची विकेट. फलंदाज बाद. आज पगार होणार आहे डीसी ऑपरेटरचा त्यामुळे जोरदार गाणी वाजत आहेत. फार चांगल्या पद्धतीने ते आपलं मनोरंजन करत आहेत. म्युझिक थेरपी जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये असतो आपला मूड ऑफ असतो जरूर आपलं शांतपणे आपलं आवडतं गाणं ऐका तुम्ही. तुम्हाला फ्रेश झाल्यासारखं वाटेल. पण सध्या मॅचमध्ये 32ला 2 विकेट पडलेत. 15 मध्ये 26 धावांची गरज आहे. इम्पॅक्ट प्लेअरची विकेट आली आहे. त्याचा बॅटमधून मागच्या बॉलवरती चौकार आला पण रुठेने सेकंडचा कॉल दिला होता की सोमेश्वरचा कॉल होता. विकेट तर आले सोमेश्वरची. रुठे ऑफ स्ट्राईक आहेत. नवीन फलंदाज मैदानाचा आत. सुमित गोमारे आक्रमक शैलीचे लेफ्टी मैदानाचा आत.
कोल्हारे, सुमित गोमारे. शॉर्ट ऑफ लेंथ, स्विच हिटचा प्रयत्न होता, शॉर्ट थर्डने स्टॉप केला. गुड फिल्डिंग, फार चांगल्या पद्धतीनं यावेळेला बॉलला स्टॉप केलंय. मात्र सुमित स्वतःवरती नाराज आहे. कदाचित हा सोडला असता तर वाईड असता, पण अटेम्प्ट केलेला आहे आणि तिथे एक धाव येत असताना आपण पाहतोय सुमितच्या बॅटमधून. धावसंख्या सिंगलच्या साहाय्याने 33 वरती पोहोचली. 14 बॉल 25 धावांची गरज आहे. एक मात्र चौकार आला, पण त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज अक्षय मात्रे. पण आता आलाय रुठे स्ट्रायकिंग एंडला. सेट बॅटर आहे आतिश रुठेने सुरुवातीपासून आतिषबाजी केली आहे. 4 चौकार आतापर्यंत रुठेच्या बॅटमधून आलेत. फुल लेंथ होता, यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, पण ठीक आहे. गुड बॉल शॉर्ट थर्ड कडे एकदा मिळते. सिंगल धावसंख्या पुढे चालले. स्कोमॉझॉन 34, स्टील रिक्वायर्ड 24. 24 धावांची अजूनही गरज आहे. 13 बॉलमध्ये 24ची गरज असताना हा बॉल महत्त्वपूर्ण आहे. आणि जिथे आता आलेला सुमित गोमारे आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल, कारण जर या बॉलवरती मोठा फटका आला तर या मॅचचं मोमेंटम मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या RR फाउंडेशनकडे असेल. 13 बॉल 24. मात्रेने फिल्डिंग सेट केले. लेफ्टीसाठी डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन साइडला 3 आहेत. स्टेप आउट झाला. फुल टॉस होता, मिस टायमिंग. काऊ फेसला फिल्डर लॉंग ऑनचा येत होता, पण त्याचा वाक्या बाहेर. मागून बॅकअप येते. मिड विकेटचं 2 धावा. रुटेकडे स्ट्राईक असेल. षटक संपन्न 3 धावा बनलेल्या आहेत. 36 बॉल बाकी आहेत 12, आणि 12 बॉलमध्ये आता 22 धावांची गरज RR फाउंडेशनला. पहिला सामना झांजे ब्रदर्सने जिंकला. टीमचा कॅप्टन जीत रोजारियो, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये माफी असावी, मंचावरती यायचं. दुसरा सामना जिंकला तो AR ब्रदर्स. टीम कॅप्टन अमोल मोडक, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. त्याचबरोबरीने तिसरा सामना जिंकला नुकताच श्री 11 बादशाह वॉरियर्स. अमोल चव्हाण, आपणास विनंती आहे की आपण देखील मंचाच्या दिशेने त्वरित यायचं आहे, कारण हा सामना समाप्त झाला की आपण लगेचच ड्रॉ करणार आहोत 5 संघादरम्यानला. एक महत्त्वपूर्ण सूचना असेल. ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालेलं. फिल्डिंग सेट करा लवकर. वसीम 11. सर्व हे स्पॉन्सर्ड सध्या तुम्हाला स्क्रीनवरती ज्यांचे कटआउट्स पाहायला मिळत आहेत, सर्वांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात आणि पुन्हा एकदा वळूयात कर्जत प्रीमियर लीग 2025च्या 8व्या एडिशनचा अंतिम दिवसाचा या सुपर 10चा 4th मॅचकडे. पहिल्या 3ही सामन्यांमध्ये धावसंख्या चेस झाली नाही. 12-22. ओहो, क्लीन बोल्ट. शाहरुख खान चित फलंदाज बाद.
दोघही ग्रामीण होम टीम त्यांची एकच आहे मोहाची वाडी, मात्र आता ऑपोनंट टीम मध्ये आहेत आणि रुटेची प्राइजलेस विकेट आली, कारण या क्षणाला मी म्हणेन की मॅचचं मोमेंटम या विकेट अगोदर बॅटिंग करणाऱ्या आर आर फाउंडेशन कडे होतं. रुटीच्या विकेटने मोमेंटम या ठिकाणी साजिदने खेचून घेतलंय. ते वसीम 11 कडे 11 बॉल 22 मॅच 3 विकेट आले आणि नवीन फलंदाज रोशन अधाव गुग्गू मैदानाचा आत आलेला आहे, पण आता मॅच फसली आहे. रुटेचा विकेटने या मॅच मध्ये आणलंय गोलंदाज साजिदने वसीम 11 ला. फील्ड पोझिशन आपण चेक करूया याच्या पद्धतीने गुग्गू करतोय. डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि त्यासोबत आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि एक फिल्डर आहे जो कव्हर पॉइंटला डीप ठेवलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आत, थर्ड मॅन फाईन लेग गली. स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता, अपील आहे, स्ट्रॉंग अपील, येस, इज आउट. वन मोर विकेट डाऊन, लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. कॉपरेट करायचं बिकॉज LBW आणि व्हाईट साठी रिव्ह्यू नाही. फायनल डिसिजन आहे. क्लीन प्लमथ मध्येच उभे होते, पायचीत गवसलेत आणि कोणताही डाऊट नव्हता अंपायरला बोट वरती करत असताना. फलंदाज गुग्गू बाद झाले. चौथा आदरा बसतोय. 36 ला बॉल बाकी दादा, 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत 22. 12-22च्या मॅच मध्ये पहिल्याच 2 बॉल वरती साजिदने 2 विकेट काढून दिलेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. लीडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ऍक्शन. आणि सध्या जी बॉलिंग करतोय हा लीडर वसीम 11चा साजिद, जबरदस्त बॉलिंग. नवीन फलंदाज मैदानाचा आत येत असताना स्वप्नील भोईर, फ्रॉम मालेगाव, कर्जत तालुक्यातील. हे सर्व तळागाळातील खेळाडू आहेत. कर्जत प्रीमियर लीगचं 8वं एडिशन. मॅनेजमेंट टीमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. 20 संघांना पुरस्कर्ते लाभलेत, मग तालुक्याच्या एका संघाला पुरस्कर्ते का लाभत नाही हा देखील प्रश्न आहे. जवळपास सध्या आता वाढलेले आहेत 1:38 झालेले आहेत, त्यामुळे लक्षात घ्या. खरं तर ही मॅच 1:30 वाजता संपायला पाहिजे होती, आमचे स्कोरर आम्हाला सांगत आहेत वेळेनुसार, पण फार लेट आहोत आपण. जवळपास 25 मिनिट्स. हॅट्रिक बॉल आहे. साजिद तयार. नवीन फलंदाज आले स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला. 10 बॉल 22. ओ हॅट्रिक कंप्लीट, क्लीन बोल्ड, वन मोर विकेट डाऊन, अराउंड द लेग बोल्ड. स्वप्नील शून्यावरती बाद. विकेट हॅट्रिक आपण पाहतोय. सलग 3 विकेट आलेले आहेत. 9 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज आहे. ही ऑलरेडी आपण नितेश दादा उल्लेख केला की मागच्या 3 मॅचेस मध्ये धावसंख्या डिफेंड झालेली आहे. सो आताही तेच घडेल का प्रश्नचिन्ह. that is 6 for 5. नो बॉल 22 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाचा आत आलेत प्रणव कुडेकर. स्लॉगेटर आहेत प्रणव, पण या क्षणाला मैदानाचा आत ओझ घेऊन उतरलेत धावांचं. 22 बनवायच्या 9 बॉल मध्ये आर आर फाउंडेशनला. ओहो, लेग स्टम्पचा जवळून गेला, लेफ्ट केलाय चांगल्या पद्धतीनं, डाऊन द लेग. हा आलाय वाईड आणि वाईडने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा आता पुढे जातील. ऍक्शन रिप्ले पा. क्रीजच्या कोपऱ्याचा किती चांगल्या पद्धतीने वापर करत आहे गोलंदाज साजिद.
जबरदस्त पॉपिंग क्रीज ही गोलंदाजाची प्रॉपर्टी असते आणि तिचा फार चांगल्या पद्धतीने वापर करत असताना एखादा डान्सर ज्या पद्धतीने त्याच्या रंगमंचाची स्टेजचा वावर करत असताना त्या स्टेजच्या प्रॉपर्टीचा वापर करतो तेव्हा त्याचा डान्स आपल्याला तितकाच चांगला पाहायला मिळतो. तितका गोलंदाज त्याच्या पॉपिंग क्रीजच्या प्रॉपर्टीचा वापर करत असताना क्रीजच्या कोपऱ्यातून फुल लेंथ बॉल टाकतोय. आलाय डॉट बॉल. 37 वरती 5 बॉल बाकी आहेत. 8 आणि 8 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 21. पोल केलेल्या डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पहिल्या बाउन्स वरती कव्हर केलाय. चांगली फिल्डिंग सिंगल मिळते. थ्रो चांगला आहे. थांबावा लागेल आता स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला. हा जो बॉल आहे या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे. 7 बॉल मध्ये बनवायचा धावा 20 आणि जर या बॉलवरती षटकार आला तर फाउंडेशन आर फाउंडेशन या मॅच मध्ये कमबॅक करू शकत आहेत. विकेट हॅट्रिकने इम्पॅक्ट पडलाय वसीम 11च्या बाजूने. कॅप्टनने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. वेळ फार चालल्या. प्रत्येक बॉल नंतर एकत्रित येऊ नका. स्ट्रिक्ट वॉर्निंग बाय मॅनेजमेंट. कॅप्टन साजिद शेख 1:30 हा सामना समाप्त व्हायला हवा होता. 1:42 झालेत. जर का अधिक वेळ घेत असाल तर एक प्लेअर तुमचा आतमध्ये घ्यायला. ही स्ट्रिक्ट वॉर्निंग तुम्हाला आयोजकांकडून आलेली आहे. 7 बॉल 20 धावांची गरज. लेफ्टीज अगेन्स्ट लेफ्टी. डाऊन द ग्राउंड खेळलाय. थ्रू दी लाईन बॉल सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन. कुठेही जाऊ नका. सामना बाकी आहे हेच सांगितले फलंदाजाने. 6 बॉल 16. चेस झाला नाही. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारे संघ विजयी झालेले आहेत. पण तो इतिहास कुठेतरी आता बदलवला जाईल का आपण पाहूयात आर फाउंडेशन कडून. आर फाउंडेशन हे फाउंडेशन फार चांगल्या पद्धतीने कारण पॉवर प्ले मध्ये आय थिंक 26 धावा होत्या 2 ओव्हर्समध्ये. मात्र त्यानंतर कुठेतरी धावासंख्येची कमतरता जाणवली. धावा बनला नाही. विकेट पडले आणि आताचं समीकरण सुमित गोमारेचा बॅटमधून आलेल्या चौकाराने मॅचमध्ये कुठे का होईना थोडा आलाय तो आर फाउंडेशन संघ. 6 बॉल 16ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आपण पाहत आहोत गोलंदाज राज गोरे यांना. 6 बॉल 16ची गरज आहे. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम पण त्यासाठी तुम्ही इतका वेळ घेतात की आता मॅनेजमेंटला तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करावी लागेल. 6 बॉल 16 धावा. समोर ट्रेंडकडून षटक आहे. वाऱ्याचा वेग दर्शवतोय की कदाचित त्या वाऱ्यासोबत तुमचे फटके असतील. राईट इज स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल गोरे फुल लेंथ होता. आडव्या बॅटने समोर खेळलाय. लॉंग ऑन कडे चाललाय बॉल पण या क्षणाला सुमित कडे स्ट्राईक पाहिजे. सुमित गोमारे स्ट्रायकिंग एंडला थांबलाय आणि आता 5 बॉल 15 धावांची गरज आहे. क्लोज आहे चालली मॅच. हॅलो विकेट किपर तुम्ही बॉलरच्या नितेश सहकार्य करा. अगोदरच आपण या मॅच मध्ये 16 मिनिटं लेट होत त्यापेक्षा जास्त. कॅप्टन तुम्हाला इथे वॉर्निंग दिली जाते आयोजकांकडून. अंपायर लास्ट वॉर्निंग आहे आता टीमला. पॅकर्स देखील आम्हाला जरूर सांगतायत या गोष्टी नको व्हायला. 5 बॉल 15 गोरे. बॉलर्स बॅक फटका फोर्सने खेळला. लॉंग ऑफ कडे फिल्डर ओहो मिसफिल्ड. आलेला चौकार गोमारेचा बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत कारण प्रिव्हियस ओव्हरच्या लास्ट बॉल वरती याच सुमितचा बॅट मधून चौकार आला होता. 4 बॉल 11 धावांची गरज.
चुका होत आहेत त्या चुका टाळायच्या तर तुम्ही ऑपोनंट टीम वरती मात करू शकता. 4 बॉल 11ची मॅच मध्ये गोमारेने आणले आर आर फाउंडेशनला. गोरे राऊंड द विकेट. फार सफल झाला, फुल लेंथ आलाय, मात्र या वेळेला डॉट बॉल. जागा बनवली गोलंदाजाने, फॉलो केलं फलंदाजाला, फार चांगल्या पद्धतीने फुल लेंथ टाकला आणि या वेळेला मात्र जमलं नाही फलंदाज सुमित गोमारेला. बॉल बाकी आहेत आता 3 आणि 3 बॉल 11 धावांची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. एक मोठा फटका आर आर फाउंडेशनचा असेल तर एक डॉट बॉल वसीम 11. फुल लेंथ आलाय, ऑफ स्टंपचा बाहेर, वाईटच्या फील्ड फलंदाजाची पण हा डॉट बॉल टाकलाय. मागचे 2 डॉट बॉल या मॅच मध्ये आणतात वसीम 11ला. विकेट किपर कडे ती जादू आहे, जेव्हा तो जातोय तेव्हा डॉट बॉल येत आहेत. 2 बॉल 11. राऊंड द विकेट. इंटरेस्टिंग मॅच. गोमारे संघर्ष करतोय. फुल लेंथ होता, पुन्हा तोच फिल्डर लॉंग ऑफ कडे, पण या वेळेला मिळणार नाही धावा आणि जवळपास विजय पक्का करत असताना वसीम 11. 1 बॉल 11ची गरज. ज्या सुमित गोमारेने या मॅच मध्ये आणलं होतं आर आर फाउंडेशनला, त्याच सुमितच्या अगेन्स्ट जे डॉट बॉल आले 2, तिथून ही मॅच फिरली आहे आणि हा सामना जिंकला 10 धावांचा फरकाने वसीम 11ने. हार्दिक अभिनंदन. आणलं टीम आर आर फाउंडेशन. लगेचच आपण वळूयात नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे तुम्ही लगेचच मैदानाचा आत उतरा. जो 20 मिनिट्स आपण लेट आहोत तो टाइम आपल्याला कव्हर करायचा आहे. हॅलो, tenniscricket.in जरा टाइम या मॅचसाठी टाइम किती लागलं ते चेक करा आणि खास करून सेकंड इनिंगसाठी बिंदास सांगा तुम्ही. कोणी पुरस्कर्ते काही बोलणार नाहीत आणि खेळाडू देखील काही बोलणार नाहीत. नियम आणि